मित्रांनो, बिग बॉस मराठी हा शो आता शेवटच्या टप्प्यावर आलाय। रोज नवनवे ट्विस्ट सध्या बघायला मिळत आहेत। चालू आठवड्याचे वोटिंग रिझल्ट्स पुढे आले आहेत। त्यानुसार सूरज चौहान टॉप पोझिशनवर जरी असला तरी इतर सदस्यांची रँकिंग ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे निश्चित आहे। 2 सदस्य घराबाहेर आता जाणार आहेत। ते 2 सदस्य कोण, सध्या घरातील सदस्यांचे वोटिंगनुसार रँकिंग काय, ते सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, सध्या सर्वात मोठी शॉकिंग अपडेट तर ही आहे की निक्की तांबोळीने टॉप 5 स्पर्धकांमध्ये स्थान काबीज केलं आहे। दाट शक्यता हीच होती की निक्की तांबोळी यंदा वर्षा उसगावकरांसोबत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट होणार, पण अरबाज गेल्यापासून निक्कीच्या मतांमध्ये तीव्र वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे। शिवाय तो गेल्यानंतर जराही वीक न होता तिने अधिक स्ट्रॉंग होऊन आपली दावेदारी सिद्ध केली आहे, ज्याचा परिणाम म्हणून जान्हवी, पॅडी दादा यांना मागे टाकत ती नंबर 5 वर पोहोचली आहे। मित्रांनो, सध्याची रँकिंग बघता नंबर 1 वर सूरज चौहान, दुसऱ्या क्रमांकावर अभिजित सावंत, तिसऱ्या क्रमांकावर आहे धनंजय पवार। कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर ही 4थ्या क्रमांकावर आहे, जे सुद्धा धक्कादायक आहे। सूरज नंतर तिचीच सर्वाधिक फॅन फॉलोइंग होती, मात्र सध्या अभिजित आणि डीपी दादा यांनी तिला मागे टाकलं आहे। व्हिडिओत आधीच मेन्शन केल्याप्रमाणे निक्की 5व्या, पॅडी दादा 6व्या, जान्हवी किल्लेकर 7व्या आणि वर्षा उसगावकर 8व्या स्थानी आहेत। तेव्हा यंदा जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर जाणार हे जवळपास निश्चित आहे। आता ऐनवेळी बिग बॉस काही मोठा ट्विस्ट सुद्धा आणू शकतात। मित्रांनो, तुमच्या मते ह्या 8 स्पर्धकांपैकी यंदा कोणते 2 स्पर्धक घराबाहेर जायला हवेत? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।